आज दोन महत्त्वाच्या गोष्टींचं आपण अनावरण केलं। एक नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या सॉइलचं मॅपिंग केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं। मी केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आभार मानतो की आपण सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सॉइल मॅपिंग पूर्ण केलं आणि आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावातलं सॉइल कसं आहे याचं संपूर्ण मॅपिंग झालेलं आहे। आणि आता नवीन पद्धतीनं एआयचा उपयोग करून या ठिकाणी जी आपली जुनी सॉइल टेस्टिंगची पद्धत होती, ज्याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंगला थोडा वेळ लागायचा, सॅम्पल्सचं कलेक्शन करावं लागायचं मोठ्या प्रमाणात, त्यापेक्षा सोप्या पद्धतीनं आता आपल्याला हा जो स्पेक्ट्रल लायब्ररी आहे या लायब्ररीच्या माध्यमातून सॉइलच्या संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे। याच्यासोबत नॅचरल कार्बनचं मॅपिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर ते बघितलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या कुठल्या भागामध्ये नॅचरल कार्बन किती उपलब्ध आहे, या माध्यमातून आपल्याला काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे हे देखील चांगल्या प्रकारे समजू शकतं। आणि म्हणून एक अतिशय सायंटिफिक अशा प्रकारची पद्धत। आणि दुसरं एआय स्मार्ट फेरोमेन ट्रॅप। आपल्याला कल्पना आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 2 वेळा गुलाबी बोंड अळीचा असा अटॅक आपण पाहिलेला आहे। मला आजही आठवतं 2018 मध्ये तर जवळजवळ कापूस पूर्ण संपला होता, इतक्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला। मग आपण पुढच्या वर्षी फेरोमेन ट्रॅप तयार केले, त्या ट्रॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवले। पण आता आपण बघितला स्मार्ट ट्रॅप तयार झालेला आहे। हा ट्रॅप अतिशय अर्ली स्टेजमध्ये एआयच्या मदतीने गुलाबी बोंड अळीचं डिटेक्शन करतो आणि लगेच आपण या ठिकाणी कीड नियंत्रणाचे जे काही आपले उपाय आहेत त्या उपायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याची रोकथाम करू शकतो। त्याला आपल्याला माहिती आहे, आपण आकृष्ट करतो, त्याला कसं संपवतो, ती सगळी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण करू शकतो। त्यामुळे विशेषतः विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याकरता हा जो स्मार्ट फेरोमेन ट्रॅप तयार झालेला आहे एक वरदान ठरणार आहे। आणि गुलाबी बोंडअळीपासनं मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आपल्याला संरक्षण देखील मिळणार आहे।